आज आपण भारतातील दोन मोठ्या बँकांची तुलना करणार आहोत। एसबीआय आणि एचडीएफसी बँक क्वार्टर 1 चे यांचे रिझल्ट जाहीर झाले आणि यातून आपल्याला कळणार आहे की कोणती बँक पुढे आहे आणि कोणती बँकेचा प्रॉफिट जास्त आहे आणि गुंतवणूकदारांसाठी कोणती बँक अधिक आकर्षक ठरू शकते। तर नमस्कार मित्रांनो, सोपी गुंतवणूक या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। स्टेट बँक ऑफ इंडियाने क्वार्टर फर्स्ट रिझल्ट जाहीर केलेले आहेत। तर त्यामध्ये काय पॉइंट्स आहेत? एसबीआयने क्वार्टर फर्स्ट मध्ये 20,611 कोटीचा नफा जाहीर केलेला आहे। गेल्या वर्षीपेक्षा हा 20% अधिक आहे आणि एनआय 42,000 कोटीपेक्षा जास्त आहे। म्हणजे काय एनआय म्हणजे काय? नेट इंटरेस्ट इन्कम, जो त्या लोकांना पैसे वाटतात कर्जाने आणि त्याचा जो व्याज परतावा मिळतो तर त्याला इंटरेस्ट म्हणतात। नेट इंटरेस्ट इन्कम जो आहे त्यांचा 42,000 कोटींपेक्षा जास्त आहे आणि कंपनीचा ग्रॉस एनपीए किती आहे तर 2.2% पेक्षा तो खाली आलाय। म्हणजे अगोदर जास्त होता तर या क्वार्टर मध्ये किती झालाय तो 2.2% पर्यंत आलाय, म्हणजे खाली आलेला आहे। आणि मेन पॉइंट काय कंपनीचा रिटेल लोन आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये दमदार अशी वाढ झालेली आहे। रिटेल लोन म्हणजे काय की जे छोटे कंपन्या असतात, स्मॉल सेक्टरमधील कंपन्या असतात किंवा सामान्य गुंतवणूकदार असतात, तर आपण अशाच प्रकारे एचडीएफसी चे क्वार्टर फर्स्ट चे रिझल्ट बघणार आहोत। एचडीएफसी क्वार्टर फर्स्ट मध्ये 17,800 कोटीचा त्यांना नफा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये किती वाढ झाली? 35% वाढ झाली। इकडे एचडीएफसी मध्ये किती 20% वाढ झाली होती। आणि नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे एनआयए हा 29,100 कोटीचा, यांच्याकडे 42,000 कोटीचा होता। आणि याच्यामध्ये आणखी काय झाली की कासा रेशो कमी झालेला आहे। कासा रेशो म्हणजे काय मित्रांनो? करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, हे दोन जे अकाउंट असतात त्यांचा रेशो जो होता तो एचडीएफसी बँक मध्ये कमी झालेला आहे। आणि एचडीएफसीचं आणखी एक प्लॅनिंग झालं होतं मागं की एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी हाऊसिंग सोसायटी फायनान्स लिमिटेड या दोन कंपन्यांचं मर्जर झालंय। तर या मर्जरचा काही फायदा असा मोठा एचडीएफसी झालेला नाही, याचं रिफ्लेक्शन काय कंपनीच्या व्हॅल्युएशन मध्ये दिसत नाहीये। तर आपण दोघांचं एक कंपॅरिझन करू। इकडे स्टेट बँक दिसेल तुम्हाला लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला एचडीएफसी बँक दिसेल। तर नेट प्रॉफिट झालेलं आहे 20,611 कोटी आणि एचडीएफसी मध्ये 17,800 कोटी। नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे एनआयए 42,000 कोटी 29,100 कोटी। एनपीए किती 2.2% पेक्षा खाली आलेत आणि यांची एनपीए जे आहेत 1.2%, म्हणजे मागच्या क्वार्टर मध्ये कमी होता तर या क्वार्टर मध्ये 1.2% म्हणजे वाढलाय आणि यांचा एसबीआयचा थोडा कमी झाला। अगोदर जास्त होता ते 2.2% पर्यंत खाली आलाय। तर एसबीआयचं जे मार्केट कॅप आहे ते मार्केट कॅप 8.5 लाख कोटी म्हणजे, आणि एचडीएफसीचं आहे 12.5 लाख कोटी, म्हणजे एचडीएफसीचं मार्केट कॅप जास्त आहे आणि एसबीआयचं मार्केट कॅप हे कमी आहे। तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि ॲनालिसिस म्हणून जर एक विचार करत असाल तर आपण याच्यात काय दिसतंय तुम्हाला की एक एसबीआय ही एक सरकारी बँकिंग आहे, रिटेल लोन मध्ये तिचा वाढ झालाय आणि स्ट्रॉंग तिचं एनआयए म्हणजे काय नेट इंटरेस्ट इन्कम पण स्ट्रॉंग आहे, पण कंपनीचं व्हॅल्युएशन कमी आहे एसबीआयचं। आणि एचडीएफसीचं काय की प्रायव्हेट सेक्टर मधील एक बँक आहे, डिजिटल बँकिंग मध्ये पण यांचा ग्रोथ खूप आहे, रिटेल क्रेडिट मध्ये पण मजबूती आहे, पण कासा रेशो कमी झाला एचडीएफसी बँकेचा। कासा रेशो म्हणजे काय की करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, कधी पण तुम्ही लक्षात ठेवा कासा म्हणजे काय, कासा रेशो करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट यांचा कमी झालाय। तर तुम्ही लॉंग टर्मचा जर विचार करत असाल तर एसबीआय ही तुमची एक इन्व्हेस्टरसाठी लॉंग टर्मसाठी चांगली ठरू शकते। आणि जर तुमचा प्रायव्हेट बँकिंग वरती विश्वास असेल आणि तुम्हाला लवकर ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही एचडीएफसी बँकचा विचार करू शकता। आता कन्क्लुजन काय आहे की दोन्ही बँका आहे भारतातील मोठ्या अग्रगण्य बँका आहेत, एक सरकारी बँक आहे आणि दुसरी खाजगी बँक आहे। तर एचडीएफसीची ग्रोथ स्टोरी काय की खूप मोठी आहे आणि एसबीआयचं व्हॅल्युएशन तुम्हाला आता घेण्यासाठी काय की कमी आहे। गव्हर्नमेंट बँक असल्यामुळे व्हॅल्युएशन आता कमी आहे, पण कंपनीचं फ्युचर खूप मोठं असणार आहे। आता तुमच्या इन्व्हेस्टमेंट गोलवरती अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या बँकेत गुंतवणूक करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कोणती बँक जास्त स्ट्रॉंग वाटते, एसबीआय की एचडीएफसी बँक? कमेंटमध्ये नक्की सांगा। की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून असे ॲनालिसिस व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।